तर IDTR पुणे येथे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण हेल्मेट विषयी जनजागृती कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत। राजस्थान राष्ट्रीय सुरक्षा समिती, आवाज फाउंडेशन, CRT आणि IDTR यांच्या संयुक्त विद्यमानं आजचा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। मोटरसायकल चालवणाऱ्याचे होणारे अपघात, त्याच्यामुळे होणाऱ्या इजा आणि एका कमवत्या व्यक्तींचा होणारा रस्त्यावरचा मृत्यू हा कुटुंब उद्ध्वस्त करत असतो। या सगळ्यांना वाचवण्यासाठी हेल्मेट वापरण्याची गरज किती आहे, त्याचबरोबर अपघातग्रस्तांना मदत करणं किती आवश्यक आहे, या बाबींच्या माहितीसाठी आज IDTR पुणे येथे जयपूरचे असिस्टंट RTO श्रीयुत वीरेंद्र राठोडजी, त्याचबरोबर राजस्थान राष्ट्रीय सुरक्षा समितीचे मिस्टर भरतभाई हे आलेले होते। या कार्यक्रमाला श्रीयुत पंकज काकडे MDC CIRT, त्याचबरोबर श्रीयुत सूर्यवंशी सर प्रोजेक्ट्स CIRT यांची विशेष उपस्थिती लाभली होती। सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कोल्हापूर श्रीयुत चंद्रकांत माने हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते। त्याचबरोबर पुणे RTO मधील श्वेता कुलकर्णी मोटर वाहन निरीक्षक, ज्योती चव्हाण सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांच्यासह श्रीयुत रविशंकर, चेन्नई उमटा, मनशक्ती आणि इतर अनेक संस्थांचे महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या। IDTR या संस्थेमध्ये सध्या चालू असलेल्या हलके मोटर वाहन आणि जड मोटर वाहनच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या संस्थांचे विद्यार्थी, यामध्ये ब्रिस्टोन, मिसिलिन, त्याचबरोबर निर्माण आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शाहू प्रशिक्षण संशोधन संस्था पुणे अर्थात सारथी यांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। याशिवाय अनेक कर्मचाऱ्यांनी सुद्धा या व्याख्यानाचा लाभ घेतलेला आहे। पत्रकार बंधूंनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती। 2 तासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना सवलतीच्या दरात हेल्मेटचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि या हेल्मेट धारकांना अग्रदूत म्हणून रस्त्यावर फिरताना एक रस्ता सुरक्षा विषयीचे राजदूत म्हणून काम करण्याविषयी अपील करण्यात आलेलं आहे। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी रस्ता सुरक्षाबद्दल शपथ सुद्धा घेतलेली आहे। धन्यवाद। 2025 आणि बरोबर 85 वर्षापूर्वी म्हणजे 1 मार्च 1940 रोजी परिवहन विभागाची स्थापना झालेली होती मुंबईला आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। परिवहन विभागाचं मेन जे काही कार्य आहे ते म्हणजे रस्त्यावर सुरक्षित वाहनं चालवणं आणि सुरक्षित रस्ते हे परिवहनाचं मेन उद्देश आहे। काय आज आज जे IDTR इथे कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये हेल्मेट वाटप इथे करण्यात आलेलं आहे। तर हेल्मेट ची सक्ती न होता ते जर आपण मनापासून त्याला ॲक्सेप्ट केलं तर अपघात जर होणार असेल तर आपल्याला माहिती नसतं, पण अपघात झाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर वाचायचं असेल तर आपण जे काही आयुध आहेत त्याचा वापर केला असेल तर निश्चित त्याच्यातून आपण वाचू शकतो। त्याच्यातलं मेन दुचाकी चालवत असताना हेल्मेट ही एक आयुध आहे, त्याचा आपण वापर केला असेल तर आपल्याला डोक्याला मार लागण्याची शक्यता निश्चितच कमी होते आणि त्याचाच हा कार्यक्रम आपला इथे पार पडलेला आहे। तसंच चारचाकी चालवत असताना सीट बेल्ट हे जर आपण वापर केला तर फक्त ड्रायव्हरने नाही तर कारमध्ये जेवढे काही लोक बसलेले आहेत प्रवास करत आहेत त्यांनी चारचाकीचा प्रवास करत असताना सीट बेल्टचा वापर करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे जे काही गंभीर इजा होतात त्या होत आहेत आणि अपघाती मृत्यूचं पर्सेंटेज आपण निश्चितच याच्यामुळे कमी करू शकतो।
कार्यक्रम झालेला आहे हेल्मेट वाटपाचा आणि रस्ता सुरक्षाचं प्रमोशनल इनिशिएटिव्ह हा खरोखर चांगला आहे उपक्रम. आणि हा IDTRच्या ह्याच्यातला हा प्रथम कार्यक्रम आहे जो अशा यशस्वी पद्धतीनं पार पाडलेला आहे. आणि सगळ्यात पहिला आभार आहे ससाणे साहेबांचं, ज्यांनी ह्याचं नियोजन केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं इम्प्लिमेंट पण केलेलं आहे. मी CRT मध्ये संगणक अधिकारी म्हणून आहे आणि मी गेले 20 वर्ष CRT मध्ये आहे आणि बरेचसे रोड सेफ्टी रिलेटेड आम्ही ॲक्टिव्हिटीज पुण्यातच नाही तर पूर्ण देशामध्ये करत असतो. ह्याच्यामध्ये तर आम्ही हे ड्रायव्हिंग टेस्ट जो आहे ऑटोमेशन हे आम्ही प्रत्येक स्टेटमध्ये ह्याचं पूर्ण आम्ही चेंज केलेलं आहे. जे काही टेस्ट आधी मॅन्युअली होतं ते सगळे मी ऑटोमेट केलेले आहे. त्याच्यामध्ये सिस्टममध्ये पूर्ण पारदर्शकता आलेली आहे. सायंटिफिक मॅनरमध्ये आम्ही हे पूर्ण टेस्ट कव्हर करतो. तर आम्ही हे आता हे जे सिस्टम्स आहेत हे उडीसामध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्येही आता आपला अराऊंड 28 ठिकाणी आपलं हे इम्प्लिमेंट होत आहे प्रोजेक्ट. आणि हा प्रोजेक्टमध्ये आम्ही बरेचसे CRTने मेहनत घेतलेली आहे आणि आम्हाला याचे फ्रूट्स दिसत आहेत की ऑल ओव्हर इंडियामध्ये हे हळूहळू सगळीकडे इम्प्लिमेंट होत आहे. आणि ह्याच्यामुळे एक आपल्याला चांगला ड्रायव्हर ट्रेन होणार आहे. हे सगळे ड्रायव्हर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स पण एस्टॅब्लिश होतात ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर ह्याच्यामुळे नक्कीच आपल्याला रोड ॲक्सिडेंट्स हे कमी होणार आहेत ह्याच्यामध्ये. आणि आम्हाला यात विश्वास आहे की असेच टाईपचे हे ट्रेनिंग प्रोग्राम होत राहणार आहे आणि हे वर्कशॉप होत राहिले तर आपण नक्कीच रोड ॲक्सिडेंट्स कमी करण्यामध्ये फार महत्त्वाचा वाटा करूया. धन्यवाद. थँक्यू. ओके, मला एक लिंकद्वारे कळवण्यात आलं इथला जो म्हणजे चालू आहे हा जो प्रोग्राम चालू आहे त्याबद्दल आणि खूप कौतुकास्पद कार्यक्रम आहे हा. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मी युवा कीर्तनकार तेजश्रीताई दिंडे. माझं शिक्षण MA फर्स्ट इयरला आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर असं वाटलं की म्हणजे या ठिकाणी प्रशिक्षण खूप सुंदर दिलं जाते विद्यार्थ्यांना. आणि कीर्तनाच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर जास्तीत जास्त प्रबोधन हे कीर्तनातूनच होतं. सहसा व्याख्यानं वगैरे कोणी ऐकायला जात नाही. जे जातात जाणकार व्यक्ती जातात आणि गावाकडील जे व्यक्ती असतात त्यांना आपण ते कुठे जात नाहीत, ते फक्त कीर्तनांना जातात. मग मी सर्व कीर्तनकारांना अशी विनंती करू शकते की आपण आपल्या परीने जेवढं काही. माझं नाव दीपक अनिल मोरे. मी सारथी थ्रू इथे प्रशिक्षणासाठी IDTR इथे आलेलो होतो. इथे हेल्मेट वगैरे याचा कार्यक्रम झाला होता. तर त्यांनी सडक दुर्घटनामध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय दुर्घटना का होत्या, हेल्मेट की. माझं नाव अनिल मसा सोनवणे. मी कोथरूड डेपोवरून आलेलो आहे. इथं 2 दिवसाचं आमचं इथं IDTRचं प्रशिक्षण होतं. प्रशिक्षणामध्ये बरेच काही आम्हाला बेसिक रोडवरची माहिती त्यांनी पुनर्उजळणी केलेली आहे आम्ही. आणि इथून पुढे दक्षता इतकी घेण्यात येईल की या ट्रॅफिकच्या कारणास्तव बरीच समस्या आम्हाला रस्त्यावरती निर्माण होते. त्या संदर्भात सरांनी आम्हाला इतकं मार्गदर्शन दिलं की इथून पुढे अपघात होणार नाही याची पूर्णपणे आम्ही दक्षता घेण्याची काळजी घेऊ. आणि बऱ्याच गोष्टी समजा काय ऍक्सिडेंट वगैरे झाला तर त्या ठिकाणी प्रथम उपचार काय काळजी घ्यायची पवार सरांनी सांगितलं, धापटे सरांनी सांगितलं, शिंदे सरांनी सांगितलं, देसाई सरांचं सगळ्यांचंच मोलाचं मार्गदर्शन मिळालं. त्याबद्दल पुन्हा एकदा या सर्व सरांचं आम्ही आभार मानतो PMPLच्या वतीने.